नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक गणेश पवार आपणा सर्वांचं स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण पाहणार आहोत एक्सप्लोरिंग न्यू हॉरिझन्स हे जे पुस्तक कंपल्सरी इंग्लिश TYBL आहे. त्यामध्ये आपण सेमिस्टर 5th युनिट 1 प्रोजमधील द फाउंटन लंचियन बाय साकी ही स्टोरी पाहिलेली आहे. तर दुसरी आज स्टोरी आपण पाहणार आहोत द फंक्शन ऑफ एज्युकेशन बाय J. कृष्णमूर्ती. ही एक स्टोरी किंवा एक स्पीच आहे जे की जे कृष्णमूर्ती यांनी दिलेलं आहे. त्याचा आज आपण अभ्यास करणार आहोत. चला तर मग पाहूया काय आहे ही स्पीच किंवा स्टोरी. आपल्याला प्रोज सेक्शनमध्ये दिलेली आहे. चला तर मग बघूया. बायलिंग्वल हे लेक्चर राहील, मराठी इंग्लिश दोन्हीही. द फंक्शन ऑफ सेकंड चॅप्टर आहे द फंक्शन ऑफ एज्युकेशन, म्हणजे शिक्षणाचं कार्य किंवा काम किंवा उपयोग काय आहे. जे कृष्णमूर्ती आपण यांना ओळखतो म्हणून. अबाउट ऑथर अँड टेक्स्ट. J. कृष्णमूर्ती 1985 1895 to 1986 या काळामध्ये ते जन्मले आणि त्यांचं निधनही झालं. J. कृष्णमूर्ती वॉज वेल नोन अँड इन्फ्लुएन्शियल थिंकर who wrote on spiritual and philosophical topics. स्पिरिच्युअल आणि फिलॉसॉफिकल, आध्यात्मिक आणि तात्विक ज्ञान या विषयावर त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे चिंतन केलं आणि त्यावर वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं सुद्धा लिहिली. त्यांचा एक विख्यात, त्याचसोबत प्रभावी असे चिंतक होते. बॉर्न इन आंध्र प्रदेश. त्यांचा जन्म हा आंध्र प्रदेशमध्ये झाला. कृष्णमूर्ती वॉज ग्रेटली इन्फ्लुएन्स्ड बाय द थिओसॉफिस्ट मूवमेंट फ्रॉम अ यंग एज. बेंगाल या ठिकाणी थिओसॉफिस्ट मूवमेंट म्हणून एक चळवळ उभा राहिली, ज्यामध्ये सत्य शोधून काढणं किंवा सत्याच्या शोधामध्ये चाचपडणं, त्यासाठी धडपड करणं ह्या थिओसॉफिस्ट मूवमेंटची महत्त्वाची ओळख ह्या इतिहासाला आहे. आणि त्याचा एक भाग म्हणून कृष्णमूर्ती वॉज ग्रेटली इन्फ्लुएन्स्ड, म्हणजे त्याने ह्या मूवमेंटला, या चळवळीने कृष्णमूर्ती यांना प्रभावित केलं होतं. एनी बेझंट वॉज हिज मेंटॉर. एनी बेझंट यासुद्धा एक चळवळीतील महत्त्वपूर्ण कार्यक्षम अशा स्त्री होत्या. एनी बेझंट वॉज हिज मेंटर, त्या त्यांच्या गुरुस्थानी अशा होत्या. आणि शी ग्रूम हिम टू बी अ मॅसनिक फिगर, म्हणजे त्यांनी एक गुरुच्या, मेंटॉरच्या भूमिकेत राहून J. कृष्णमूर्ती यांना घडवलं आणि या पृथ्वीतलावरील एक महत्त्वाचा किंवा महत्त्वपूर्ण असं व्यक्तिचित्र त्यांना बनवलं. However, he later renounced all affiliations to any nation, religion, caste, organization or way of thought. त्यांनी नंतर कोणत्याही राष्ट्र, भाषा, धर्म, जात, संघटना किंवा कोणत्याही विचारसरणीशी कसलंही नातं ठेवलेलं नव्हतं, किंवा त्यापासून त्यांनी दूरच राहिले. कृष्णमूर्ती बिकम अ टीचर. कृष्णमूर्ती हे एक पुढं चालून एनी बेझंट आणि थिओसॉफिस्ट मूवमेंटचा इन्फ्लुअन्स राहिलाच, पण त्यांनी
त्यांची विचारशैली ही वेगळीच बनली आणि त्याच वेगळ्या विचारशैलीचा एक मुलगा हा शिक्षक बनला आणि अँड इनोव्हेटिव्ह एज्युकेशनिस्ट who helped set up schools that were run based on his ideas. आता हा मुलगा जसा शिक्षक झाला त्यासोबतच त्याने काही इनोव्हेटिव्ह एज्युकेशनिस्ट म्हणून त्याने एक नाव कमावलं आणि शाळा काढल्या. त्या शाळांमध्ये त्याला ज्या पद्धतीचं शिक्षण अपेक्षित होतं किंवा ज्या विचारांचा समाज त्याला घडवायचा होता तर त्या विचारांमध्ये त्याने प्रत्यक्ष रूप देण्यासाठी एक इनोव्हेटिव्ह एज्युकेशनिस्ट म्हणून भूमिका पार पाडली. He believed that a great revolution was necessary in hearts and minds of every individual in order to improve society and human relationships, and that such a revolution could only comes from within every person that rather than from external forces. म्हणजे जय कृष्णमूर्ती यांनी एक चळवळ अशी उभा केली आणि त्यांच्या विचारांमध्ये असं होतं की मानवाला किंवा ह्या सोसायटीला जर बदलायचं असेल तर त्यामध्ये प्रत्येक माणसाच्या मन त्यासोबतच त्याच्या काही नातेसंबंध हे यांच्यामध्ये तसेच विचारांमध्ये त्याच्या बदलाव केला तर खरंच बदल घडू शकतो. आणि ही जी क्रांती आहे रिव्हॉल्युशन ही जर प्रत्येक व्यक्तीने आंतरिक बदल करून इम्प्रूव्ह केला स्वतःला तर अशा स्वतः इम्प्रूव्ह केलेल्या लोकांचा गट बनून एक चांगल्या समाजाची निर्मिती होईल. कृष्णमूर्ती authored numerous books and traveled around the world on speaking tours. आता एवढं शाळा काढून किंवा त्याच्या विचारांवर ते शाळा चालवून एवढ्यावरच त्यांनी थांबले नाही तर त्यांनी काय केलं, प्रत्येक गोष्ट ही सांगता येत नाही. समोरच्याला समजून सांगायची म्हणलं तर काही वेळेस एकदाच सांगितलेलं काहीला समजत नाही. तर अशा वेळेस काय करायचं तर दुसरा पर्याय म्हणून त्यांनी स्वतःच्या विचार जे आहेत ते एका पुस्तकांमध्ये गुंफले आणि पुस्तकांमध्ये लिखित स्वरूपात करून त्यांनी बरीच अशी अनेक पुस्तकं लिहिली आणि त्याचसोबतच त्यांनी जगामध्ये फिरून जगभरातील वेगवेगळ्या देशांना भेटी देऊन तिथं त्यांनी त्यांची व्याख्यानं दिली. His writing are inclusive and thought-provoking. In this speech, using a combination of persuasion and rhetoric, Krishnamurti raises the crucial issue of what education really is. त्यांच्या लिखाणामध्ये सर्वांगीण संपूर्ण आणि विचार करायला लावणारं असं त्यांचं ते लिखाण होतं. त्यासोबतच त्यांनी काही जी भाषणं केली त्या भाषणामध्ये त्या भाषणांचा प्रभाव हा इतका झाला की एक क्रांती उभी राहिली. आणि त्यासोबतच त्यांनी एक महत्त्वाचा प्रश्न किंवा अडचण इश्यू हे समोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे इन द फॉर्म ऑफ व्हॉट एज्युकेशन रिअली इज. म्हणजे शिक्षण म्हणजे काय हा जो महत्त्वाचा प्रश्न या समाजापुढं पडलेला असतो. आणि त्याचसोबत नवीन जो मुलगा जन्माला येतो आणि त्याला शाळेत घालतात पण जसा जसा तो मोठा होतो तसतसा हा प्रश्न की शिक्षण म्हणजे काय, शिक्षणाची गरज काय, महत्त्व काय, त्याचा उपयोग काय किंवा जीवन जगत असताना शिक्षण गरजेचं आहे का, ह्या सर्व गोष्टी किती महत्त्वाच्या ठरतात. त्यामुळंच हा प्रश्न प्रत्येक मनाला पडलेला असतो आणि तो प्रश्न पडलेला त्याला उत्तर शोधण्याचं काम
जे कृष्णमूर्ती यांनी केलं आहे आणि ते आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत. बिफोर यू बिगिन, here are some questions. First, find out more about the Theosophist movement. What impact did it have on Indian independence movement? Make a list of things that you feel you need for a truly happy life. From peers, exchange your list. Exchange your list. Discuss whether you are convinced about each other's choices. आता इथं असं सांगितलं आहे किंवा प्रश्नाचे हे लेक्चर किंवा हा पाठ हे चॅप्टर सुरू करण्याच्या अगोदर काही प्रश्न विचारले जे की थिओसॉफिस्ट मुवमेंटबद्दल तुम्हाला माहिती आहे का, की आणि त्या थिओसॉफिस्ट मुवमेंट्सने इंडियन इंडिपेंडन्सच्या नंतर म्हणजे भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतर या चळवळीने काय परिणाम लोकांच्या मनावर पाडला हे शोधून काढा असं त्यांनी सांगितलं आहे. आणि मेक अ लिस्ट ऑफ द थिंग्स दॅट यू फील यू नीड फॉर अ ट्रूली हॅपी लाईफ. म्हणजे अशा गोष्टींची लिस्ट करा ज्यामध्ये तुम्ही समजता की खरंच त्या गोष्टी आनंद देतात तुम्हाला. अशा गोष्टींची लिस्ट करा. आणि फ्रॉम पियर्स म्हणजे तुम्ही जोडीने वर्गामध्ये ग्रुप बनवा आणि त्या ग्रुपमध्ये तुम्ही एकमेकांना तुमच्या जे काही लिस्ट केलेली थिंग्स आहेत त्या तुम्ही एक्सचेंज करा. म्हणजे एकमेकांना शेअर करा, सांगा. आणि डिस्कस वेदर यू आर कन्व्हिन्स्ड अबाउट इच अदर चॉईसेस. म्हणजे वेगवेगळ्या विद्यार्थ्यांच्या किंवा तुमच्या मित्रांच्या ज्या काही चॉईसेस आहेत की अशी ही गोष्ट झाली म्हणजे आपण हॅपी आहोत किंवा आनंदी होतो. आनंदाची व्याख्या ही प्रत्येकाची वेगवेगळी असते, तर त्या आपण शोधायच्या आहेत आणि ज्या व्यक्तिपरत्वे वेगवेगळ्या असतात. तर हा जो टॉपिक आहे तर आपण चालू करूया. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण घेऊयात.